चला आता हे थोडंसं लालसर झालेलं आहे. Yes. काय घालायचं? ह्याच्यात पाणी घालून आपण ते शिजवूया. बरं, पाण्याचा अंदाज बहुतेक आपल्याला सविता ते सांगतील. त्यांना तो थोडंसं लागेल. थोडं लागेल. बस आणि उकळी त्याला लगेच आली आहे. शिजेल 2 मिनिटात 2 शिजतं. मिनिटात. बरं, बस आता हे पाणी बघ त्याचं पूर्ण हे झालं आटलंय पूर्ण. आटलेलं हां. आहे. त्याच्यात आता आपण साखर घालणार साखर आहोत. घालायची. ओके, आहे पण. काय अर्धी मला हम्म. फार गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी कमी घालते. पण तुम्हाला आम्हाला आवडतं खूप गोड. सविता ते तुम्हाला आवडतं का हो गोड? हो हो गोड आवडतं. म्हणजे थोडं घाल गोड साखर करू अजून. अजून नाही. अजून 2 चमचे साखर लागेल. हा, म्हणजे जवळपास एक अर्धी वाटी. अर्धी वाटी बरोबर. बस लाल भोपळ्याचा गर. गर तो टाकणार आहोत. मिक्स करून मिक्स घ्यायचं. करून घ्यायचा. रंग छान येईल ना पण याला. सविता ताई, हे ढवळता ढवळता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत हिंदी मराठी सिनेमे, मराठी मालिका, हिंदी मालिका, मराठी व्यावसायिक नाटक या सगळ्यातनं कामं केलेली आहेत. मग आता तुम्ही नाटकात परत कधी काम करणार? मला स्वतःला खूप वाट पाहतोय मी जेन्युइनली. कारण दामले सरांबरोबर मी आता त्यांच्याबरोबर काम करताना वेगवेगळे किस्से ऐकतो. हो तर तुम्हाला असं स्वतःला नाही वाटत की आपण परत एकदा नाटकात काम करावं? नाही वाटतं रे, पण नाटकाची कमिटमेंट ही वेगळी असते. म्हणजे आतापर्यंत काय होतं, लागोपाठ सिरियल करत गेल्यामुळे मी नाटकाला वेळ देणं मला शक्य नव्हतं. बरोबर पण आता सध्या मी एकच सिरियल करते त्याच्यामुळे मी करू शकते नाटक. बरोबर, म्हणजे करू शकता. करू थोडक्यात शकते. तमाम निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी ही सूचना ऐकून लक्षात घ्या. घ्या की सविताताई नाटकात काम करू शकतात. त्याच्यानंतर आपण खोबरं घालणार आहोत. ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याचा किस आपण घेतलाय. येस, बर, वरीचा तांदूळ आणि लाल भोपळ्याचा गर हा आता परफेक्ट मिक्स झालेला आहे. झालेलं आहे. येस. भोपळा हा शक्यतो मला सुद्धा फार आवडत नाही. नाही, मी खरं किंवा सांगू आपण खात मलाही नाही नाही. आवडत. हां. पण आज त्याला आता जरा बर्फीचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर कदाचित आम्ही तो पटापट खाऊन टाकू असं नाही होईल. पण दुधी भोपळा काय किंवा हा लाल भोपळा काय हा तब्येतीला चांगला असतो आणि बरोबर. वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या खाव्यात असं म्हणतात. झालंय आता व्यवस्थित मिक्स. पुढे काय लागेल? आता आपण जी काजूची पावडर केलेली आहे ती पण टाकूया. बर, म्हणजे ते खाताना कसं असं बर्फीमध्ये लागले पाहिजेत ना काजूचे काप. अजून थोडे घाल, मला आवडतात काजू. आता चारोळी घाल. वेलची पावडर. बरं, आता काय लागणार आहे? जायफळ. जायफळ पाव ही जरा प्रमाणात घालावी बरं, येस. नाही तर थेट म्हणून पुरणाची पोळी खाल्ल्यावर माझ्यासारखी माणसं तरी झोपतात. जायफळ असतं ना त्याच्यात थोडं. आता काय लागणार आहे? व्हॅनिला इसेन्स आपण टाकूया थोडासा, क्या काही थेंब. बस वा, व्हॅनिला एसेन्स घातला. आता मला वाटतं सगळे पदार्थ घालून झालेले आहेत. येस. आता हे कोरडं होत आलंय. हो. सो आपण आपली जी ड्रेसिंगची प्लेट असते त्याच्यावर थोडंसं तूप घालून त्याच्या म्हणजे ग्रीसिंग करून त्याच्यावर थापायची. बरं, आणि त्याच्या बर्फीचं स्वरूप देऊन त्याच्यावर तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील किंवा अजून काही ड्रेसिंग ऍड करूच शकतो आपण. करूच शकतो. खोबरं क्या अजून बात आहे. वा वा, मग तयार होईल लाल भोपळ्याची बर्फी. बरोबर, ठीक आहे. आम्ही ही सगळी कृती करून घेतो, छान वड्या पाडतो, ते सजवतो. तुम्ही पाहून घ्या रिक्या. आणि मग त्यात आलं आणि मिरची असं. किती लागणार? बस, 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 बस. पुरे? हो, थोडस आलं घालायचं. बरं, आणि थोडीशी हिरवी मिरची. बर, आलं आणि हिरवी मिरची आपण घातली. हे परत परतून घ्यायचंय आपल्याला. हो, हे थोडं परतून घ्यायचं. आता मला जरा तुम्ही सांगा की तुम्हाला जेव्हा ह्यांनी सांगितलं की तुम्ही एकतर डान्स करा किंवा तुम्ही माझ्या शिक्षकी पेशामध्ये जॉईन व्हा, तर तुम्ही डान्स निवडलं. बरोबर, पण मग त्याचे क्लासेस तुम्ही कधी सुरू केले? त्याला कसा रिस्पॉन्स मिळाला? ऍक्च्युली त्याचे क्लासेस म्हणजे मी आधी सिटी प्राईड स्कूल आमच्या इथे आहे famous. त्या स्कूलमध्ये शिकवत होते. बर, तर त्याच्यानंतर मग शाळेत शिकवत असल्यामुळे मी बऱ्याच स्टुडंटना माहित झाला होता. बरोबर, आणि त्यामुळे मग मी क्लास सुरू केल्यानंतर आधी 4-5च मुली माझ्याकडे होत्या. बर. तरी साधारण किती विद्यार्थी असतील तुमच्याकडे? असतील एक 90. 90 विद्यार्थी आहेत. अरे बाप. बरं, आता काय? बाउल काय काढून घेऊया. बर, मी मदत करू का तुम्हाला? द्या, सोडा.
जे आपण मिरची आणि आलं परतून घेतलं ते आपल्याला काढून घ्यायचं. काढून घ्यायचं. बरं, हे आपण सगळं असं वेगवेगळं का परततोय? नाही बाकी सगळं हे एकत्र करायचं. मसाला कांदा फक्त वेगळा परततोय. बर. आता ह्याच्यानंतर तो कोरडा मसाला आहे ना. बर. मग तो ओल्या हिरव्या मिरचीचे नाही टाकायचा. बर. मिरची आणि आलं आपण काढून घेतलं. पुढे आता थोडंसं अजून तेल जरा कमी वाटते, थोडं तेल घाला. बर. बघा पुढे. बस बस बस. आता आपण त्याच्यात उडदाची डाळ, बरं, लाल मिरच्या आणि धने बर असं आपण परतून घेऊया. आता आपण आधी कांदा परतला, मग मिरची आणि आलं परतलं, हो. आणि आता हे परततोय. हे परतून झाल्यावर पुढे काय करायचं? आता मिक्सर मध्ये हा मसाला वाटून घ्यायचा. कोणता? हा सगळा केलेला, मिरची, आलं आणि धने, लाल मिरची, हे सगळं आपण मसाला केलाय हा वाटून घ्यायचा. चला, आपण त्यासाठी लागणारा हा मसाला तयार करून घेतला. 2 परतलेले पदार्थ एकत्र करून वाटण तयार केलं. पुढे आता आपल्याला फोडणी द्यायची. बर. त्यामुळे आधी तेल घाला. बरं, किती लागणार आहे? घाला अजून थोडं. अजून लागेल. बस. बरं. आता मोहरी, बरं, कढीपत्ता, जिरं, कढीपत्ता परतू देत जरा चांगला. ही कढीपत्त्याची पानं कढीपत्ता घाल जास्त जरा. हळूहळू. हिंग घालायचं ना? हिंग. पुढे हळद. अजून. आता ही फोडणी झाली, यातून बाजूला ठेवूया आपण. आता ही डाळ आहे ना, ही त्या पॅन मध्ये घेऊया आपण. बर. ह्याच्यावर या वाफवलेल्या भाज्या घालायच्या सगळ्या. बर. आता त्याच्यावर फोडणीचा तडका द्यायचा. बर. ओके. नंतर त्याच्यावर हा भात घालायचा आहे. तयार भात. बघा सगळं लागेल. बर. बरं, मला एक सांगा, आपण ही फोडणी वरून का घातली हो? वरून घातली की जास्त टेस्ट येते, खमंग फोडणी होते, तडक्याचा फील येतो. येस, बरोबर ना? हो. पुढे आता नारळ, चिंचेचा कोळ, हा वाटलेला मसाला आणि मीठ हे सगळं याच्यात हे घालायचं. सगळं घालायचं. बरं. चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ हे पण आपण घालत नाही, म्हणून तो चिंचेचा कोळ जास्त छान लागतो आणि बरोबर. टेस्ट बघा तुम्हाला कळेल. हा मसाला घाला सगळा वाटलेला, आपण तयार केलेला आपण वाटल्या. बरोबर. आधी परतून घेऊन मग वाटण केलं. हो हो हो. हा भरपूर लागेल ना? हो, हा सगळं घालून टाक. बरं. आणि मीठ, हे कांदे आणि हे कांदे ते परतून घेतले. परतून घेतलेले. आपण सगळे पदार्थ घातले, मसाला पण घातला. आता आणि आता अलगद हलवायचं एकदम, म्हणजे भाताची शिता आहेत ती तुटता कामा नये. बरोबर. वेळा तर नुसत्या हँडल धरून हलवलं तरी तर ते जास्त चांगलं आणखी. बरोबर बरोबर. ठीक. आणि मग हलवून नंतर थोडा पाण्याचा हापका मारायचा जरा, कारण भात थोडा कमी शिजवलेला आहे आपण. आता झाकण ठेवायचं आणि वाफ आणायची की झाला आपला तयार भात. वा. वर कोथिंबीरनी त्याला छान सजवायचं. ठीक आहे, मग आपण तुर्तास झाकण ठेवूयात. हो. किती वेळासाठी? एक 10 मिनिटं. ओके. 10 मिनिटं वाट पाहून आम्ही त्याला छान असं एकत्रित शिजवून घेतो. मग त्याला कोथिंबीरने छान असं गार्निश करतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या कदंबम साठी लागणारं साहित्य आणि कृती. कदंबम करण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली तूर डाळ आणि चणा डाळ, तयार भात, वाफवलेल्या भाज्या, कांद्याच्या चकत्या, चिंचेचा कोळ, ओलं खोबरं, कढीपत्ता, उडीद डाळ, धणे, कोथिंबीर, जिरं, आलं, हिरवी मिरची, लाल मिरची, मोहरी, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याच्या चकत्या परतून घ्याव्यात. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं आणि मिरची परतून घ्यावं. नंतर गरम फ्राईंग पॅन मध्ये उडीद डाळ, लाल मिरच्या आणि धणे घालून एकत्र परतून घ्यावं. एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि हळद घालून त्याची फोडणी करावी. परतलेले धणे आणि उडीद डाळ मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राईंग पॅन गरम करून त्यामध्ये शिजवलेल्या डाळी, वाफवलेल्या भाज्या, जिरं आणि मोहरीची फोडणी, तयार भात, खोबऱ्याचा किस, चिंचेचा कोळ, वाटलेला मसाला, मीठ, परतलेला कांदा आणि थोडेसे पाणी घालून पॅनवर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. वाफवलेल्या भातावर कोथिंबीरीने सजावट करून डिश सर्व्ह करावी. चला, गायकवाड काकू आणि त्यांच्या सुनबाई तयार आहेत पहिला पदार्थ करण्यासाठी. तयार आहेत ना काकू? हो तयार. क्रिस्पी मंचुरियन टोस्ट. दुसरा पदार्थ त्यांच्या सुनबाई करणार आहेत. आपण पालक पास्ता करतो.